नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत करत आहे। आज मी आणि माझे पप्पा जातो आमच्या देवमळ्यात, म्हणजे आम्ही जी शेती केलं थंय जातो। चला मी तुमका ती आमची देवमळ आणि आमचा भात दाखवतो। आता आम्ही नुकतेच पोचलो भातात, तर भात बघतो तर अजून काय पिकला नाही। वरना पिवळा वाटता, पण खालना पातीये बघले तर अजून हिरवेगार। खायच्या भातात अजूनपर्यंत जास्तीत जास्त मुंगळ दिसता। हे बघा, पातीये अजून तसेच। आता पुढे जाऊया। हे बघू शकता, आपल्या भातात ज्यांनी पाणी पुरवला जाता तो म्हणजे हेनी, एका म्हणतात गाभे। आता गाभ्यान जाऊया वरती। तुम्ही म्हणतास तर जातस तरी खय? आम्ही जातो आता गावराख्याकडे। पाणी वाकडे गाभ्याचं नुसतं शांत पाणी। पुढे भात बघित जातो, अजून तो कोणताच भात पिकलेला नाही। काही तर कोणी काय भातच घालूक नाही, इकडे ही फाळी कोणी घालूक नाही भात। तर चौथं पुढे गेलं, हे आमका वेगळाच वाटला, पिढो वाटतो। आता पुढे जातो, काही कोणी तिची चिऱ्याचीच गाभो घालून टाकल्या, काही टेन्शनच नाही, चिऱ्याचंच गाभो। आता पुढे जाऊया, आमका अजून बराच पुढे जाऊचा चलत। देव गावराख्याकडनं येतात, ते डायरेक्ट हयनं गाभ्यानं उतारतात आणि ठाणेश्वराची भेट घेऊन जातात। आता आपण पुढे जाऊया। आता या पाणी या गाभ्यातनं जाता, तर ह्या पाणी गावराख्याकडनं जर पाणी शांत पाणी जाता, झऱ्याचं पाणी तर पूर्ण पाटाक लागता। आता आपण इलो गावराख्याकडे। हे बघू शकता, हे गावराखो। हे गावराखो पूर्ण आपल्या शेतीची रक्षण करता। गावराखो बघून झालो, आता आपण जाऊया परत घराकडे। घराकडे जाता जाता आता आपण या कुंड्यात आपल्या पाणी आहे की नाही, फाळीत पाणी आहे की नाही, तर बघूक जाऊया। हा बघू शकता, शांत पाणी, ह्या झऱ्याचं पाणी आहे। आता ह्या पाणी सरळ पाटातनं डायरेक्ट सोडला जाता, त्या नदीक लागता। हा जरूर बघू शकता, किती शांत आणि निवळ। ह्या भात अजून यात पिकलाच नाही, बघू शकता। पिकला की या कापला जाता। थंय असा ठाणेश्वर मंदिर। तुमका या बघूचा असला तर मी मागची श्रीदेव रवळनाथ ठाणेश्वराच्या भेटीसाठी कसं येता, तो मी तुमका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलंय, ती पूर्ण तुम्ही बघा। असं म्हणतात की श्रीदेव रवळनाथ या भातात उतारलो की या भातातले कीटकनाशके, किडे बिडे सगळा मरून पडता आणि भात चांगलासा टवटवीत होता। थंयचा सगळा भात चांगल्या प्रकारे पिकला हा। हे झेंडे किती लावतात माहिती आहे का? ते काळे पक्षी का हकवसाठी हे झेंडे लावले जातात। आता पुढची माहिती पप्पांकडून ऐकूया। आता माझ्याकडे पप्पा, त्यांका विचारूया भात कधी कापतले। भात आता देव हनुमान जयंती रवळनाथ मंदिरातून रामेश्वर मंदिरात येतात, म्हणजे आमचा लळीत होता, चैत्र पौर्णिमा म्हणतो त्याला, लळीत होता। त्या लळताक देव रवळनाथ मंदिरातून रामेश्वर मंदिरात येतले। रामेश्वर मंदिरातील एक पहिल्या दिवसापासून 5 दिवस देव रामेश्वर मंदिरात थांबतात आणि इथे आमचे कार्यक्रम होतात, म्हणजे पालखी फिरता, पहिलं पुराण वाचन होता पहिल्या दिवशी, नंतर पालखी फिरल्यानंतर कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर 12-1 वाजता आम्ही घरा घेतो। परत तिसऱ्या दिवशी तसंच कार्यक्रम, चौथ्या दिवशी तसंच, 5व्या दिवशी लळीत होता। लळीत म्हणजे काय, अशीच पुराण वाचल्यानंतर पालखी फिरल्यानंतर कीर्तन होता। कीर्तन झाल्यानंतर ते एक करमणूक कार्यक्रम म्हणून आम्ही दशावतार ठेवतो पुऱ्या गावातले लोक। तो दशावतार थंय होता। दशावतार झाल्यानंतर परत सकाळी 5 वाजता कीर्तन चालू होता।
आणि 5 वाजता कीर्तन चालू झाला का मग शेवट सकाळी उजाडापर्यंत तो कार्यक्रम आमचा समाप्त होता लळताचो. नंतर 3 वाजता दुपारी सगळे गावातले लोक आम्ही देवळाकडे जमतो आणि सगळे जमलो की सगळे ग्रामदस्त कोणी नाही दिले आणि ते ग्रामदस्त विचारतात कोणी कोणी दिले आणि कोणी कोणी नाही दिले. प्रत्येक ह्या मळ्यात एक परंपरा की जो ह्या मळ्यात शेती करता तो प्रत्येक लोक आपलो ग्राम खर्च म्हणून 5 किंवा 10 रुपये त्याच्यापेक्षा कोणाक अधिक द्यायचे असले तर द्या अशी एक आम्ही पहिल्यापासूनची परंपरा म्हणजे प्रथा आणि ते पैसे आम्ही त्या लळताक वापरतात गावातले लोक म्हणजे खर्च म्हणून. आणि प्रत्येक लोक प्रत्येक ज्याची शेती आहे त्यांनी ग्रामखर्च देऊचोच असा आणि सगळे देतात आवर्जून देवाचे. आणि देवात आम्ही एवढी मळ्यात शेती करतो त्या मोबदल्यात आम्ही देवा फक्त 5 नाही तर 10 रुपयेच देतो. पण आता लोक जास्तीत जास्त काय नाही अधिक अधिक पैसे देतात आणि तो आम्ही खर्च पुऱ्या लळताचा खर्च त्याच्यापासून वसूल करतो. म्हणजे काय कार्यक्रमात खर्च लागा ते पैसे आम्ही त्या खर्च एका लळताक लावतो. आणि नंतर संध्याकाळी 3 वाजता परत पुराण चालू होता वाचन. पुराण झाला की सगळे लोक ग्रामस्थ रामेश्वर मंदिरात बसतात आणि मळ्याचा दिवस ठरवतात. म्हणजे म्हणून आता कधी कापायचो म्हणून तर तयार झालं. मग सगळे ग्रामस्थ कोणाकडे काही कार्यक्रम असतात कोणाकडे काय काहीतरी कार्यक्रम खंयतरी गावात कार्यक्रम वाडीत असतात देवळात असतात तर त्यांनी थंय सांगायचा की आज आमच्याकडे कार्यक्रम तेव्हा तुम्ही मुहूर्त ठरवताच त्या मुहूर्तातच तेव्हा तुम्ही विचार करा. मग ते गावकरी सगळे विचार करून कार्यक्रम पाठीपुढे नेतात. ते देवाची मर्यादा 3 दिवसाची. देव रवळनाथ मंदिरात जाता 5व्या दिवशी 6व्या दिवशी देव तिथून 3 दिवस पुढे सोडून देतात. 3 दिवस सोडायची आणि मळ्याचं मूर्त करायचं म्हणजे भात कापण्याचं. आणि त्या 3 दिवसात कोणतो कार्यक्रम काय असतात तर त्यांनी ते त्या देवळात सांगायचं की बाबा आमच्याकडे कार्यक्रम आहे. मग तो 1 दिवस पुढे नेतात. अशी एक परंपरा गावातली. आणि नंतर ज्या दिवशी ह्या भात कापण्याचं मूर्त असतात त्या मूर्ता दिवशी ठाणेश्वर मंदिरात समरत्न होता. समरत्न म्हणजे काय तर प्रत्येक शेतकरी पावशेरभर भात आणून पावशेरभर तांदूळ आणून त्या ठाणेश्वर मंदिरात महाप्रसादासाठी देतात. आणि महाप्रसाद ब्राह्मण महाप्रसाद करतात. आणि जेवढे आपण भात कापणारे शेतकरी हो ते दुपारी त्या ठाणेश्वर मंदिरात महाप्रसादासाठी जातो. आणि मग थैसून आमची सगळी भात कापण्याची ही भात कापणी चालू होता. ही आमची परंपरा. कोण कोण मशीनने कापतात कोण कोण हाताने कापतात कोणाकडे मशीन हाताने हे नसले तर मशनीची वाट बघितली होतं. असे 4-5 मशनी आहेत त्या मशनीने शेती कापतात. ही एक आमची या गावची परंपरा. थैसून आमचं हे गावमुळं चालू होता म्हणजे कापणी. आणि नंतर लोक भात झोडतात. आता काय अगोदर घराकडे नेत होते आता घराकडे नेत नाही. आता ते शेतीतच झोडतात आणि फक्त भात तेवढा घरात घेऊन जातात गवत हय ठेवतात आणि मग ते गवत विकतात. असं म्हणूया मोळं आमचं 15 दिवसात 15 ते 20 दिवसात पुरं होता मशीनने कापल्यामुळे. नाही तर ह्या मळ्यात आमचा 1 महिना जाता. असं आमचं हे मोळं. आता माहिती आहे का आम्ही जातो घराकडे. आता पायाकडे बत्तर बघूचाच लागतला. बारीक बारीक वाटमेर पडलं तर डायरेक्ट चिखलात. आता हळूहळू पुढे जाऊया. 4 ढीगभर पण कोयती साधत नाही. किती वेळात नाही तरी शेवटी चिखलात पाय देऊचंच लागता. लास्टला एक पाय दिवसाठी पाणी आता बरा ते आता पाण्यात उतराया पाण्या डोपार भर महिनामुळं किती शांत आणि चांगलं दिसतं. आता आपण जाऊया घराकडे. आता आम्ही इलो खावट्याकडे. खावटा कसा आता बघा. त्या खावट्यात एक पाय अकडे देऊन एक पाय थकडे मग डायरेक्ट त्यासाठी उडी मारायची. खावटा आमच्याकडे खावटा बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा. आम्ही कोयती नाही होत ढीगभर चार पण कोयती नेवकत नाही म्हणून जराशी चार गावली. मग ह्या गायक दिलं. आता इतकीशी चार घराकडे काही नेतलं.
वाटेत आमका डोरा गावली त्या डोरांका घेऊन घरात गेलो. तुमका व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.